भारतीय टपाल दिवस. भारतात संदेश वहनाची परंपरा पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळी संदेश वहन हे प्रामुख्याने राजे आणि व्यापाऱ्यांसाठी राजदूत किंवा निरोप्यांकरवी होत असे. अथर्ववेदात संदेश वहनाचा तपशीलवार उल्लेख आढळतो. तसंच इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात चाणक्यानं लिहिलेल्या अर्थशास्त्रातही प्रभावी संदेश वहनाचा सविस्तर उल्लेख आढळतो. मुस्लिम आक्रमणानंतर भारतातील संदेश वहनावर अरबांचा प्रभाव पडला. इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिमच्या काळात स्वतंत्र टपाल खातं दिवाण अल बरीद या नावानं सुरू झालं. त्या काळी घोडेस्वारांकरवी टपाल वहन करण्यात येत असे. त्यानंतर म्हणजे इसवी सन 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात टपालवाहक घोडेस्वारांसाठी स्वतंत्र डाक चौक्या बांधण्यात आल्या. ऐबकानंतर शेरशाह सुरी यानं टपालासाठी बांगलादेशातील चितगाव ते अफगाणिस्तानातील काबूल पर्यंत महामार्ग बांधला. हा आशिया खंडातला सर्वात मोठा आणि जुना महामार्ग मानला जातो. 1688 साली ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबई, कलकत्ता आणि मद्रास इथं फक्त अधिकाऱ्यांसाठी आणि ब्रिटनशी पत्रव्यवहार करण्यासाठी म्हणून पोस्ट ऑफिस उघडलं. 1774 मध्ये ब्रिटिश अधिकारी वॉरन हॅस्टिंग यांनी ही टपाल सेवा सर्वसामान्य लोकांसाठी सुरू केली. यानंतर 1837 साली इंग्लंडच्या संसदेत संमत करण्यात आलेल्या टपाल कायद्यानुसार 1 ऑक्टोबर 1837 म्हणजेच आजच्या दिवशी भारतात पहिलं अधिकृत सरकारी टपाल कार्यालय उघडलं. 1 जुलै 1852 साली आशिया खंडातला पहिला सिंध डिस्ट्रिक्ट डाक हा शिक्का अस्तित्वात आला. यानंतर भारतात इंडियन बिशप मार्क या नावाचे शिक्के वापरण्यास सुरुवात झाली. 1854 पासून भारतभर समान टपाल दर आकारण्यात येऊ लागले. तर 18 फेब्रुवारी 1911 साली अलाहाबाद ते नैनी दरम्यान जगात पहिल्यांदाच हवाई मार्गाने टपाल पाठवण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. याच काळात खऱ्या अर्थानं भारतीय टपाल खात्याचा प्रवास सुरू झाला. गेली 2 शतकं भारतीय टपाल सेवा अविरतपणे नागरिकांचं संदेश वहनाचं हे काम यशस्वीपणे पार पाडत आहे. भारतीय टपाल खात्याचं जाळं हे जगातलं सर्वात मोठं टपाल जाळं असून संपूर्ण भारतात 22 टपाल क्षेत्रात सुमारे 1,54,939 टपाल कार्यालयं आहेत. यापैकी जवळपास 90% कार्यालयं ही ग्रामीण भागात असून अंदाजे 10% कार्यालयं ही शहरी भागात आहेत. भारतात सरासरी 21 वर्ग किलोमीटर क्षेत्र आणि 8,000 जनसंख्येमागे एक टपाल कार्यालय असून प्रत्येक राज्यात सरासरी 3,700 पोस्टमन आणि 10,000 ग्रामीण डाक सेवक आज कार्यरत आहेत. हिमाचल प्रदेशातल्या हिक्कीम इथं जगातलं सर्वात उंचावरचं टपाल कार्यालय असून समुद्र सपाटीपासून 14,567 फूट इतक्या उंचावर ते आहे. तसंच जगातलं पहिलं तरंगत टपाल कार्यालय सुद्धा काश्मीर मधल्या दल लेक इथं आहे. भारतातला टपाल विभाग संदेश वहनाच्या सेवेसोबतच छोट्या गुंतवणूक योजना, छोटी कर्ज अशा आर्थिक सेवा देखील नागरिकांना पुरवतो. 2015 साली भारतीय टपाल विभागाला नागरिकांना बँकिंग सुविधा पुरवण्याची मान्यता रिझर्व्ह बँकेनं दिली. त्यानुसार 17,057 टपाल कार्यालयात बँकिंग सुविधा सध्या देण्यात येत आहेत. तसंच 2,800 टपाल कार्यालयांमध्ये ATM सुविधा कार्यरत करण्यात आली आहे. देशातल्या 1.5 लाख टपाल कार्यालयांच्या संगणकीकरणासाठी 4,909 कोटींची तरतूद सरकारतर्फे करण्यात आली. बदलत्या काळासोबत आधुनिक होताना टपाल खात्यात बऱ्याच सुधारणाही करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी टपालाचा संबंध येत असतो. मग तो शाळेत असताना सीमेवरच्या जवानांना लिहिलेल्या पत्रामुळे असो किंवा प्रियकर प्रेयसीनं एकमेकांना लिहिलेल्या प्रेमपत्रामुळे असो किंवा अगदी आयकर विभागानं पाठवलेल्या नोटीसमुळे सुद्धा असो. तुमचाही आलाच असेल. भारतीय टपाल दिवसाच्या निमित्तानं या आठवणींना आपण उजाळा देऊया. तुमच्या आयुष्यात आलेल्या टपालांच्या चांगल्या वाईट आठवणी आम्हाला नक्की कळवा आणि टपालामार्फतच कळवा. आम्ही त्याला नक्की उत्तर देऊ आणि चांगल्या पत्राला योग्य बक्षीसही देऊ. स्क्रीनवरचा आमचा पत्ता नोंदवून घ्या आणि आम्हाला नक्की पत्र पाठवा. आम्ही तुमच्या पत्रांची नक्की वाट पाहू.